लाईव्ह आहे, कीर्तन पाहून राहिले. म्हणजे इथं जे 5,000 लोक आहेत याच्या अर्धे लोक कोणी वावरात पाणी देऊन राहिलं. अरे तुमच्या गावात मला आत्ता भेटले एक जण, महाराज दररोज लाईव्ह राहतो म्हणे. मला आनंद वाटला. पोलीस पाटील आहेत, कोण्या गावचे आहे? उभे राहा 1 मिनिट, तुमचा तर सत्कार कराव. या कोणतं गाव? तुला विचारलं का? छपरेपणा नको करू ना. गाव खराब केलं बे तुम्ही 2-3 लोकांना. तुले कोणाचा सत्कार केला तो सहन नाही होत, तुमची जावल्यात पुले घालता. अरे जो माणूस हमेशा लाईव्ह राहते माझ्या कीर्तन, अरे का घरी थांबे, चुप्पात भादर भादर करू नको. अंडे काय दाखवतो ते? काय दाखवतो मला तू? अबे मी शाकाहारी आहो, आयुष्यात मांस अंड लागलं नाही म्हणून तर माझेली नाही माल्यात. मारवाडी गुजराती जैन पा, एखाद्या गावचा मारवाडी मले BPL मध्ये दाखवा. ते पा मारवाड्याचं नाव राठी 5,001. या अंड खाऊले म्हणा, तू दे किती देत ते मला अंडे दाखवते दुरून. असाच एक जण माजला होता, ऐकू बोलू काय? मा गावातला एक जण माजला होता. अबे म्हणे सत्यपाल तू काय भाकर भाजी खात, मटण खातो म्हणे दररोज, आणि दारूची शिशी, त्याचं 20 एकर या दारूत मटणातच गेलं. भिकार चोट झाला. हे दारू मटणाबद्दल मी म्हणत नाही, ज्याले खायचं आहे ते खा, पण दारू नका पिऊ. ते एवढी छिनाल आहे, तिनं मोठ्या मोठ्याचे संसार नष्ट केले. तुमच्यात जर कोणी पेणारा असेल तर तुमच्याही पाया लागतो. तुझ्या मायच्या दुधाची शपथ आहे. दारू सोड, मटण खाय ना, तुला खावं वाटते तर. माशा खाय, मटण खाय, बेंडक्या खाय, काही खाय, आम्हाला खाय. ते पुढारी लोक सळक खाते, डांबर खाते, गिट्टी खाते, 30% कमिशन खाते म्हणून रोड खराब होतात. झालं शहरातले रोड चांगले आहेत, देवगाव यवतमाळ चांगला आहे, आणि खेड्यात घुसलो की रस्ता बेकार. यायच्या पोटात जाते ना बैमानाच्या, 30% कमिशन खातात म्हणून यायची पोट्टी लफडेबाज पैदा होते. यायचं पोट्ट हरामखोरच पैदा होईल. ते यवतमाळात लफड्यातच मरी. पण तुम्ही सज्जन माणसा, कौल जर कीर्तन आवडते, मला कीर्तन अवघ्याले नाही आवडत, मोजक्यात लोकाईले आवडते. जसे हे आले, अभिनंदन. ग्रामगीता आहे का तुमच्याकडे? मग ग्रामगीता देतो आज. तुम्ही जे लाईव्ह राहताना माझा ड्रायव्हर सांगते मला, काही काही लिहिताही तुम्ही. धन्यवाद. माझं चुकलं, माझी दुरुस्त करून देत जा. धन्यवाद. पोलीस पाटीला काय? पोलीस पाटीला, पण दारू नाही. हे आहे जमेची बात. सत्संग आहे ना, नाही तर गावचे कार्यकर्ते दारूत राहते. कार्यकर्त्यांनी घेतली नशा. ग्रामगीता सांगते. मग काय पायता गावाची दुर्दशा. गावी झाला गुंडाचा तमाशा. यवतमाळून आले हे काका, काय आडनाव? महल्ले काका. वय आहे का थंडीत मर्यासाठी? काका 1 मिनिट. वा वा, महल्लेची धन्यवाद. काहून आले? गुरुदेव तुम्हारे दर्शन से यहाँ मन का मैल गया. तो महिला काळासाठी चांगल्या माणसाची दोस्ताना करा. आज तुम्ही एन्जॉय करायला आले. कीर्तन आहे का? सत्संग. लोकाईले वाटते दारू पिणं, मटण खाणं, पोरीले मोटरसायकलवर नेणं आणि तिच्या मांडीवर डोकं ठेवणं एन्जॉय. मग कानात बोट घालणं, मग केसात बोट घालणं, मग तिच्या नाकातून काढून याच्या तोंडात बोट घालणं. हाटले का पांचट्या. एन्जॉय याले म्हणतात. नवीन वर्षाची सुरुवात, नवीन वर्षाची सुरुवात वाटखेळवाल्यानं वाट दाखवली. कोणती? अरे चांगलं जगा, गॅरंटी नाही. 9व्या वर्षी ऍक्सिडेंट होऊन राहील, 9व्या वर्षी अटॅक येऊन राहिला बापू.
म्हणून तुकडोजी बाबा सांगतात, प्रार्थितो संत साधूना. माझ्या तरुणांना, माझ्या बहिणींना सांगन, या प्रेमाच्या लफड्यात पडू नका. सत्यपाल कौन जिवंत आहे बाबू. 52 वर्ष झाले कीर्तन करतो. 17,000 गावात गेलो. तुम्हा लोकांचे आशीर्वाद आहेत. मी वंदन करतो. तुम्ही जे थंडीमध्ये प्रेम करताना, हे माई प्राणवायू आहात तुम्ही. माय विठ्ठल बाप्पा विठ्ठल. बरं, या लहान लेकराईले काय कीर्तन आवडते सांगा बरं. ते बाय तो पप्पा जोडी रे इकडे. बाप्पा विठ्ठल. पाठवा त्याला पुस्तक घे रे. विठ्ठल विठ्ठल. अरे ये ना, बाप्पा विठ्ठल. क्या बात है. विठ्ठल बाप्पा विठ्ठल. आपल्या ये ना इकडे. अरे इकडे ये ना, पुस्तक ने ना. 100ची नोट दे. चप्पल हलकी आहे त्याची. धन्यवाद. तू आल्या काय थांब. ते बाय कसं आहे, जे पेरलं तेच उगवलं. तुमची इज्जत करून आला. काय म्हणते तो पा. हा काय. हा मग काय देऊ. पैसे नाही तर काय देऊ. काय म्हणतात त्याला. याला काय म्हणतात. हा लेका त्या चांगल्या साहेबाच्या थोबाडीत मारली बे. इथं कोणी साहेब लोक असतील, शेतकऱ्याचे पैसे खाणारे, याचं शेण खावे सकाळी गरम गरम. अबे चोट्टे हो, काय पैसे खाता. एवढ्याशा लेकरानं माय थोबाडीत मारली की तू 100 रुपये जवळ ठेव. त्याले हे त्याच्या मायबापाची पुण्य आहे. जमलं तुमचं. त्याच्या मायवर गेला की बापावर. त्याला काय समजून. योगायोगानं तो झाला. कॅलेंडर घे बेटा, अजून कॅलेंडर. अरे 2023चा आहे ना. कोणी मागते तर देत नाही मी. हाय आई, हाय तो फरक समजल्या. त्याच्या मायबापाचं लक्ष आहे. कोण्या गावचा आहे काय मालूम. वाटखेडचं तर दिसत नाही मला. वाटखेडचंच बियाणं आहे काय. कोण्या कंपनीचं बियाणं आहे. उभं राहा. तुम्हीच राहा ना त्याचे पप्पा. तुम्ही त्याला बसवा. त्याला त्रास नका देऊ. कोण्या कंपनीचे आडनाव काय. अबे जाय ना बसणं. विनके विरखेड नाही ना. आडनाव काय तो आज. परडके. हा चांगला आहे. सुहास चांगला सुगंध आहे तुमच्या दोघांत. बसा बस. लेकला रे हुशार आहेत आई. बाप कॉम्प्युटर, माय कॅल्क्युलेटर, पोरग सॉफ्टवेअर. नाही तर बाप बेवळे आणि माय ना. आता काय बोलता येत नाही बाईच्या जातीले. काय लेकरं चांगले पिकअप घेतील रे. हे तुमच्या शाळेतले लेकरं पहा ना किती सुंदर. सर्व्या पोरी कशा दिसतात लुगड्यात पा बरं. सावित्री, जिजाबाई, अहिल्या, रमाबाई, भीमाबाई, फातिमा अशा दिसून राहिल्या चांगल्या लेकर. वंदन करतो तुम्हाला. का पोरीनं उभी राहावं लुगड्यावाली एक. त्यातली मुलगी उभी राहा एक चटकन. हा या इकडे मॅडम. तू तर भलती लाईनी आहे हो. मस्त करून राहिली आता. मस्त तू डान्स चांगली करून राहिली ते लेझिम. काय नाव हो तुझं. भाऊ माईक काऊन काम नाही करत. यायला एलर्जी आहे का तिसऱ्या माणसाची. त्याच्या तोंडा जोड द्यायला की बोलतच नाही. बदलवा ना तो माईक. वाहेरवाला द्या ना. हा काय नाव हो तुझं बाई. कल्याणी. तुझ्या बापा तुझ्या मायचं नाव कोण सोडलं. तुझ्या याले बंद करा. घेऊन जा. चालू ना करू. तुझ्या आईचं नाव. बाई कुल्फी सारखा तोंडात घाल.
हा आईचं नाव सांग. गोपाल दादा काऊन बेइज्जती करते रे? हा माईक आपली बाई राहू दे, सांगूच नको. हे 100 रुपये घे बाबा आणि जाय. बस बस जाय आता. हे नको करू तू. ने नो हो ने. खाऊ आहे जाय. 1 मिनिट हात वर करा. गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला 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 लाडके बाबा गोपाल. हे लेकर गाडगे बाबा विद्यालय जिल्हा परिषदची शाळा कात्रे गुरुजी बरोबर आहे. जिल्हा परिषद की गाडगे बाबा? हे जिल्हा परिषदचं बियाणं एवढं जोरदार. म्हणजे तुम्ही गुरुजी लोक चांगले आहे, मायच्या शपथनं सांगतो. नाही तर का तुम्ही उभे काहू ना तिकडे बसणं. येऊ काय पुष्पगुच्छ घेऊन तू याजो घे ना उरावर. आता पडलं का तिथं उभा नको राहू ना दादा. तिथं उभे राहू नका, मला चिरळ आहे. माग जाऊन उभे राहा. जा बस. पुरी धमक मारून राहिला. 90ची आहे की कोणती आहे? झालं. प्रेमानं गेला असता तर, पण बेइज्जती करून काय करता? लोकाईला समजत अजून आला. आता मंडळाच्या कार्यकर्त्याला बोलावतो, यायच्या पाया लागतो मी. रॉयल शेतकरी ग्रुप वाटखेड, गुरुदेव शमंडळ वाटखेड, विवेक भाऊ परडके, वसंता भाऊ जाधव, स्वप्नील मुडे. गेला का? फक्त नाव घेतले तर गेला. हे बेवडे ऐकतच नाही ना. यायच्या मायच्या दुधात दारू टाकता आणि तू समोर काऊन येते? हा तुम्ही काय मागच्या लोकांनी LCD पाहा का याची? लोकाईले लाजत नाही. कोणाच्याही समोर आपली LED घेऊन उभी राहते. त्या मागच्या लोकांना काय टेबल घालून द्या? काय मूर्खासारखे वागतात. दुसऱ्याची लाजत नाही बे तुम्हाला? राग येते ना. काही लोकांना जाणून येऊन म्हणतात, अबे त्या बाया पाय. एका बाईला म्हणा नाही लागलं. माणसं एवढे उतू आले. बरे हे पहा ना कसे बसेल आहेत देवासारखे. आजचा कमीत कमी 1 लाख रुपयाचं पेट्रोल खर्च करून आले हे लोक. तुम्ही इचिन गावातले घेणं देणं. आणि हे बेवळे थोडीशी पोटात टाकली. त्याला असं म्हणावं की दारू पेल्यापेक्षा मूत पे. मूत चांगलं आहे उलट. ते मोरारजी देसाई मूत पेत होते. मराठीत शिवांबू बरोबर आहे की गुरुदेवा? आपलं मूत आपण पेल्यानं पोट सफा राहते. ते प्रधानमंत्री मोरारजी पेत होते. हे दारू एवढी भयानक आहे, कितीक बायका विधवा केल्या रे. म्हणून पाया पडतो, आज मला काही ना काही द्या, नाही तर कीर्तन ऐकून काय करता? सत्यपाल तू आलं कीर्तन 10 वेळा ऐकलं रे. जर तू पेत असशील काय करते रे? मी कशासाठी हटून राहिलो? माली बायको मेली तर मी मेडिकल कॉलेजले दिली. माई माय मेली तर मेडिकल कॉलेजले देहदान केलं. मा भाऊ मेला तर अंत्ययात्रेवर गेलो नाही. मा बाप मेला तर डोळे काढून दिले 2 आंधळ्या लोकाईले. तरी तुम्ही किंमत ना करत रे. अरे मी मेल्यावरही माझं शरीर माझ्या आश्रमात जाणार नाही, मेडिकल कॉलेजला जाईन. ज्या जिल्ह्यात आज मी यवतमाळमध्ये आहो, काल अमरावती जिल्ह्यात होतो, उद्या जालना जिल्ह्यात आहो. ज्या जिल्ह्यात मेलो त्या जिल्ह्याच्या मेडिकल कॉलेजला माझं शरीर देईन, देहदान. आणि माझ्या देहावर, माझ्या शरीरावर तुमचे लेकर डॉक्टर शिकले पाहिजे, डॉक्टर बनले पाहिजे या करता. नाही तर मला खाज आहे काय? माई बायको जाव एकाएकी. पण काहून नाही? देहदान केल्यानं मुलं डॉक्टर होतात, अवयव दान केल्यानं जीव वाचतात, आणि रक्तदान केल्यानं एका माणसाचा, एका मायचा जीव वाचते. तुम्ही मंदिरात डोळे मिटून घाली भक्ती केल्यापेक्षा अरे दुधाचा अभिषेक करणं बंद करा, पण रक्ताचा अभिषेक पेशंटवर करा. म्हणून ज्या बाईनं रक्तदान केलं तिनं उभं राहा. हाय एखादी बाई रक्तदान करणारी? कधीतरी केलं असेल. कधीतरी राहणं उभ्या. 1 मिनिट. वा, टाळ्या वाजवा. अरे बापरे,
ते मंगाचीच आई आहे का? नाही नाही. या आई एक मिनिट, काय कमाल केली. एवढ्या बायाईमध्ये एका माईनं रक्तदान केलं. वंदन करतो. रक्तदान देवाची पूजा आहे. धन्यवाद आई. आई बिन माया विश्वात नाही, आई बिन साडी दे. विश्वात नाही. किती वेळा केलं? एक वेळा की 2 वेळा? 2 वेळा. तुम्ही शिकलेले आहे काय? म्हणूनच अक्कल आली. आळान चोडबाई तर नवऱ्याले नाही देऊ देत रक्त. तुम्ही नका देऊ ना तुमच्या बापाले, मा बापाले दे जाना. तुम्ही शिकलेल्या, किती शिकल्या तुम्ही आई? 12वी. त्या 12वी अक्कल आली. नाही तर बाकीचं पाहतो आपण उपास, अंगात रक्ताचा पत्ता नाही, उपाच धरून मरून राहिले. खापर खुंड्या झाल्या उपास धरू धरू. उपास कोण धराव? मोठ्या लोकांच्या बायकाईनं 2 किलो शेंगदाणे, 2.5 किलो साबुदाणा तुही माय उपीत धरते आणि खापर खुंडी झाली. कापूस याचून आली की उपास. घाल खड्ड्यात. आई साहेब काय आडनाव? आशीर्वाद. शिरभाते. या गावच्या की बाहेर गावच्या? धन्यवाद शिरभाते आई. टाळ्या. एक कॅलेंडरी नाही. ते बाकीच्या बाया म्हणते आपल्याला रक्तदान करायला पुरलं असतं व. किती इज्जत होते व दान केल्यानं. तेच तर आहे ना काकू. तू फक्त देवी अंगात आणतो. केस मोकळे सोडले. देवी अंगात आली बाई, देवी अंगात आली बाई, अंगात आली बाई, तो कर्म झाल्यावरच नाही. अंगात आली बाई, देवी अंगात आली. काय सोंगाळपणा करत व. या यवतमाळ जिल्ह्यात लय आहे भाऊ. आणि आत्महत्या करायला तुमचा जिल्हा प्रगतीवर. देवी अंगात आली बाई, देवी अंगात आली बाई. खबरदार कोण्या बाईनं देवी फेवी अंगात आणली तर. तुले देवी आणायची आहे तर शिवाजी महाराजची माय आण. 12 जानेवारी एकच वारी म्हणा. म्हणा एकच वारी. 12 जानेवारी. 12 जानेवारी एकच वारी. सिंदखेड राजा. 12 जानेवारीला जिजामातेचा जन्मोत्सव आहे. 3 जानेवारीला सावित्रीबाई. अरे ह्या देव्या आहेत आमच्या. रमाबाई, भीमाबाई, सावित्रीबाई, अहिल्याबाई होळकर. चला जेजुरीला जाऊ, चला जेजुरीला जाऊ. जय मल्हार म्हणा. जय मल्हार. मी जय जिजाऊ म्हणतो, तुम्ही जय शिवराय म्हणा. जय जिजाऊ, जय शिवराया, जय जिजाऊ, जय शिवराया. आता मी जय भीमाई म्हणतो. आवाज दबला नाही पाहिजे आंबेडकरांच्या नावानं. जय भीमाई म्हणा. जय भीमराया, जय भीमाई. चांगलं गाव आहे तुमचं. अरे तुमच्या बायका ग्रामपंचायत मध्ये मेंबर कोणाच्या मुळे आहेत? बोला एखाद्या मुलीनं. कोणामुळे आहे तुझी मावशी ग्रामपंचायत मेंबर? बोल ना. नाही बोलत. तू बोल रे. त्या हातवर करून राहिले पण कोणामुळे आहे? चष्मावाला, चष्म्यावाला. हा मंदातला. उभा राह. स्टँडअप. अबे राय ना उभा. आता दोघं राहतील. तू याची हालत चांगली आहे. तू दोघही आहे. ज्याची हालत चांगली आहे त्यानं कमी हालत वाल्याला मदत कर. काय आडनाव दादा? शमराची दे. बांबल. आणि तुम्ही? तू खात्या गव्हाणीतला दिसत. हा कोरडवाहू दिसते. तू इरिगेशन दिसत. तुझे बाबा नोकरीवर आहेत का? तुझ्या बाबाचा उद्योग धंदा आहे नक्की काय? मिस्त्री काम म्हणजे उद्योग धंदा नव्हे काय? तो काय पती उद्योग होय काय? तुझे बाबा उद्योगपती आहेत आणि याचे बाबा पती उद्योगी आहेत. शंभराची नोट. हे पाय तू ही हालत चांगली आहे. तू याले दे 100 दे त्या. आणि तू कॅलेंडर ने. तू कोण्या कंपनीचं बियाणं आहे? तुझ्या आडनाव काय? शिरपूरकर. चांगलं आहे. जोरदार नाव आहे. मला लेकर मस्त दिसून राहिले. कीर्तन याले दे ना. तुले 100 दिली ना. आता तू इकत ने ना कॅलेंडर आणि बसा दोघं जा. क्या बात आहे.
आज मला लहान लेकराकडे पाहून राहिलो, एवढाले झाकणं आहेत, पण इतकं कीर्तन आनंद. बरं काही काही बापानं पोराले सांगा आणलं, क्या बात आहे, टाळ्या वाजवा. काही काही म्हाताऱ्या, काही काही बायानं आपल्या पोराले आणलं सोबत. ताई धन्यवाद, अभिनंदन, ज्या बाईनं लेकराले सांगा आणलं. आणि लेकराईचा त्रास बायालेच आहे. व काय झालं, एवढे जण जमा काऊन होता. अरे एक जण पाहना पद्धतची, 2-4 झाले की हे गडबड कल्ला कोण करते, पेलाय का बे तू. त्याचा आवाज बदलला ना. जमलं, क्या बात आहे गोपाल भाऊ, जमलं. हे असं मधात बोलणं आलं की गडबड होते. क्या बात आहे. आता या तुम्ही इकडे. ओ दादा तुम्हाला पुस्तक देतो. काऊन देतो, सत्यानाश, मी पुस्तक लिहिलं. तुमचं काय आडनाव? दिनेश पठाळे. लवकर लक्षात आलं म्हणून तुम्ही गेले की तुझ्या हात जोडतो, चुपचाप बस. नाही तर तुम्ही उरावर पडले की तो मरते. यायच्या तोंडात जोर आहे, शेवटी हाळा. एक लात उरात बसली की ढिला. पण चांगले लोक तुम्ही करता, पण हे बेवडे सुचू देत नाही. पुरं वाटखेळचं वाट लावली याईन. हे जास्त नाही, 2-4च जण आहे. पुरं गाव खराब केलं नाही याईन. धन्यवाद, जय हिंद. आम्हाला असं पाहिजे, जुळवणारा पाहिजे, गावामध्ये शांती ठेवणारा पाहिजे बाबू. हे 2-4 जण आपले पेले यायले. काही काही गावातले लोक पाचतात, जाय कल्ला हल्ला कर. आमच्या गावात पाहून आम्ही गावातले मोठे लोक दारू पाजत, जाय त्याले शिव्या दे. मग हे याले हाळ म्हटलं की चाललं भोकत. त्या माहित अनच तो ना पे कातरे गुरुजी, याले पाजत आहे गावातले. पण हे वाटखेळ चांगला आहे, यायले पाजली नाही. याईनं घराले विकून, घरातला दायदाना विकून पेते हे. म्हणून बायाईनं अशा जागी पिदाळ्याले मारा जिथं मांस आहे. भलत्या ठिकाणी नको मारत जाऊ. चांगलं मागून 2 दे खचून. फक्त मेला नाही पाहिजे, 302 नाही व्हायला पाहिजे. तू जेलमध्ये नाही गेली पाहिजे, दारू तो सुटली पाहिजे. नाही तर सायले दरवाजा बंद करून अंदरच ठेवा, हागणं मुतणं अंदर. लेकराईले नको जाऊ दे. कशी सोडत नाही तो दारू. आणा, नाही तर व्यसनमुक्ती केंद्राचं नाव देतो मी, कोणता नाही सोडत. सायले 2 महिने अंदर केलं की काहीच नाही करत तो. त्या कुलपाच्या अंदर कोणीच नाही जात. आणि एवढी काळी समोर भीता उकरता ते भीता. काका काय झालं, तुम्ही 2-2 खेप काऊन उठून राहिले, काही तकलीफ आहे काय? ढगाला लागली कळ, काऊन उठून राहिले तुम्ही? आमच्या कार्यक्रमाचा कचरा करून राहिले तुम्ही. तुम्ही शांततेनं बसा ना. मला कार्यक्रम लाईव्ह चालू आहे, तुम्ही कॅमेऱ्याच्या मधात येऊन राहिले. हजारो लोक आहेत ना. त्याला लोकाईले कसं जगा, कसं राहा, कसं बोला कळतच नाही. भगवी टोपी असल्यावर म्हटलं हे यायच्या सारखी भगवी टोपी आहे. हे टोपी उड्याच मारून राहिले. वाश येऊन राहिला वायरचा पायदा. करा हातवर, गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला गोपाला गोपाला, गाडगे बाबा गोपाला गोपाला गोपाला, तुळशी बाबा गोपाला गोपाला गोपाला. बोलो गाडगे बाबा की. आणि तुमच्या गावाचं भाग्य आहे, इथं गाडगे बाबा विद्यालय आहे. टाळ्या वाजवा. माझ्या भावांनो, माझ्या बहिणींनो, गाडगे बाबाचं विद्यालय आहे. या गाडगे बाबाच्या विद्यालयात मुला मुलीनं शिकून गाडगे बाबाचा विचार घ्या. अरे गाडगे बाबाचं विद्यालय आहे, पण गाडगे बाबाच्या बापाचं नाव मालूम आहे का कोणाला? सांग बरं पोरा. कात्रे गुरुजी याईले गाडगे बाबाच्या बापाचं नाव मालूम नाही, तर त्याच्या मायचं नाव काय मालूम असेल? एखाद्या मुलीनं बोला ना, गाडगे बाबाच्या मायचं नाव काय?
तुम्ही सांगा. कात्रे गुरुजीला कायले विचारू, गुरुजीनं गाव सोडलं, बाबुळ गावले राहतात, तुम्ही आहे राहता ना. हा नाही मालूम. हेच तर दुर्दैव आहे भाऊ. गाडगे बाबाच्या मायचं नाव सखूबाई. अरे विद्यालय आहे, या लेकराईले आलं पाहिजे. अरे या लेकराईले जर हे ज्ञान पाहिजे ना, ज्या गाडगे बाबानं स्वतःचा मुलगा मेला त्याच्या मय्यत मध्ये गेले नाहीत बाबू. मला आहेत कोट्यान कोटी. काय रडूटा एकट्या साठी, काय रडूटा एकट्या साठी, गाडगे बाबाची पोरगी मेली. गाडगे बाबाले 2 महिने मालूम नव्हतं. अरे गाडगे बाबा चला ना म्हणे घरी. त्याची बायको म्हणे चला ना घरी. अरे म्हणे मी या जगासाठी मला उगं जग घर आहे. जगाले कुर्बान झाला रे एक धोब्याचा माणूस. मी जातीचा धोबी देवा धुईन कपडा मडलेला म्हणून माझ्याकडे पुस्तक आहे गाडगे बाबाचं. कीर्तन संपल्यावर न्याजा. फक्त 10 रुपयाचं आहे. फुकट दिलं तर लोक पोट्टे घेतात आणि फाळून टाकतात. ज्यानं कमावल्याले नेट लागला तोच पैसा जपवते. त्याला किंमत आहे पैशाची. आणि ज्याच्या बापाची कमाई आहे ते आप कमाईवाले 2 लाखाची बुलेट घेते. डुबू 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 पोरीवर लाईन मारायले. अबे स्वतः कमावून घे तू 2.5 लाखाची बुलेट. बापाच्या भरोशावर काय उड्या मारता बे तुम्ही. खुद कमाई करून पा. म्या जर पुस्तक फुकट दिलं ना तर पोट्टे इथंच फाडतात. आणि तेच 10 रुपयाचं असलं ना तर त्याची किंमत करतात बाबू. म्हणून मी मायबापाले सांगतो लेकराईसाठी हरामाचं कमवून ठेवू नका. रोड बांधायचं कमिशन खाऊ नका चोट्टे हो. घरकुल ज्याले पाहिजे त्यालेच द्या. श्रावण बाळ योजनेचे पैसे 5-5 लेकर आहेत घरी, 50 एकर आहेत तरी बाप पैसे उचलते श्रावण बाळाचे. तो तुमची जिंदगी. गावातले आदिवासी आहेत, गरीब आहेत. अरे त्या बाईचं नाव नाही, त्या बापाचं नाव नाही. तुझ्या बापाचं राजकारण तुझ्या घरात आहे. तुझ्या बापाचं नाव निराधार लिहून देत सरकारले. मी बापाले वागू शकत नाही हलकटा. तुझ्या मायनं 9 महिने 9 दिवस सोसलं रे तुले. त्या मायबापाची फिकर नाही. अरे हे शुद्ध बेईमानी आहे ना बाबू. कमिशन खा की रोट खा, संडासातलंही खाते. वरून नेता कोणाले नेता पाहिलं ना महाराज. हे भ्रष्टाचारी कसे पकडल्या जाते. यायले एक बायको नाही, तुम्हाला तरी एकच आहे. या चोट्याईले 4-4, 5-5 आहे. ऑफिसात न्यारी तर घरी न्यारी तर इकडे न्यारी. काय विचारता शेण खाते. आज बाबू जे तुम्ही बसणाऱ्या ते घामानं जगणाऱ्या, जे नंबर 2 वाले आहेत ते 10 मिनिटं बसतील. जातो मी, मला मीटिंग आहे. कायची मीटिंग झक मारायची. अरे 2 तास नाही सत्यपाल साठी. सत्यपालनं 52 वर्ष दिले. गाडगे बाबांना आयुष्य दिलं. तुकडोजी बाबाला कॅन्सर झाला. जगद्गुरु तुकाराम महाराज कुणबी होता म्हणून त्रास दिला ना या जातीयवादी बदमाशाईनं. कुणबी होते म्हणून तुकारामाचे अभंग याईनं पाण्यात बुडवले पण तेल्यानं वाचवले. संत जगनाळे बाबा पुन्हा लिहिले म्हणजे तेली प्लस कुणबी = OBC. आणि मी आव शिंपी, तुम्ही आमचे मालक, आम्ही आव कारू नारू. कपडे शिवणारे नावी, कुंभार, शिंपी, लोहार, सोनार. आम्ही कारू नारू आहो, तुम्ही मालक. माय बाबा पैसे मागायला जात मोठ्या लोकाईले तर मोठे लोक काय म्हणत मालूम आहे. माय बाबा म्हणत बुवा किराण्याले पैसे नाही, जेवारी आणायला द्या ना मालक.
लाज नाही वाटत? कुठेही मागतं का बे पैसे? आता मला सांगा, कपडे शिवले, कटिंग केली, इवा केला, कुराळ केली, पाणी पाजलं, त्याले पैसे कुठे मागीन की नाही आई? हे म्हणत मोठे लोक. लाज नाही वाटत? रस्त्यावर पैसे मागत. अबे राय साहेबाची अवल्यात, त्याचे पैसे त्याच्या घरी नेऊन दे ना, मग तो कायले येईल तुले रोडवर मागायले? त्याला घरात नाही दाना, राव साहेब म्हणा. कात्रे गुरुजी असेच लंबे झाले, हे म्हणूनच यायच्या गेल्या. इस्टेट गेली तर कबूल, पण जोडी आपलीच आली पाहिजे पटा. बेकार चोट झाला, बसला आता तंबाखूले, दुसऱ्याचे बैल हाकलते. म्हणजे ज्याच्या 10 जोड्या आहेत तो गेला, हा हकालणारा. काय भाऊ तुमची जोडी पळाली आज, मग इनाम काऊन नाही भेटला? अरे पट काही इनामासाठी आहे काय? हा बैलाचा पट यासाठी आहे की या बैलाची सेवा झाली पाहिजे भाऊ. बैल तंदुरुस्त ठेवले पाहिजे, यासाठी पट आहे. हे मारे दणके देऊ देऊ त्या बैलाईले दगदग करतात. म्हणून बैलाईचा पट यासाठी आहे, बैल चगळे बनवा यासाठी आहे भाऊ. पहा ना, मी डोलकर तू शेतकरी, आपल्या बैलांना चांगलं ठेवा, पटात आणा. म्हणून या गावच्या लोकांनी 1,51,000 टाळ्या वाजा वाटखेडच्या नावाने. जय जवान, जय जवान, जय जवान. बैलाकडे लक्ष राहू द्या. महादेवानं नंद्याची पूजा केली. काही महाराज सांगतात, महादेवाच्या पिंडीवर 1 लोटाभर पाणी टाकलं की मनाजोगता नवरा भेटते. चालल्या बायका घेऊन, तो महाराजाला एवढ्यात भलतात रिकाम चोट. हे असं पाणी टाकल्यानं नवरा चांगला भेटी? पिंडीवर पाणी टाकल्यानं? अरे महादेवाची भक्ती आहे. गौरी हरा दीना असं फिरवायला रुचू नको. हर हर आवाज द्या, हर हर गुप्तेश्वर भगवान की. माझ्या माय माऊल्यांनो, अरे प्राणी मात्रावर प्रेम करा. बैल मेला की काय करता वाटखेडचे लोक? इमानदारीनं सांगा. ज्याचा एवढ्यात बैल मेला त्यानं उभं राहा. ते बिमारीनं. कोणाचाच मेला, लंपी बिमारी आलती ना, कोणाचा बैल मेला उभं राहा. बरं झालं मेला नाही, चांगलं झालं. लंपीनं एकही बैल गाय दगावली नाही. धन्यवाद देतो. हर हर महादेव. बैलाची सेवा म्हणजे महादेव. तुम्ही पहा, प्रत्येक देवाजवळ गणपती महाराजचा वाहन कोणता आहे? मुलांनी बोला. उंदीर. तुम्ही पहा, प्रत्येक देवाजवळ एक प्राणी आहे. दत्तात्रय महाराज जवळ कोणता आहे? मुलीनं बोला. मुलीने बोला. गाय. ते पहा, कॅमेरामन कुकडे फिरवते, बायाच्याकडे फिरवते जास्त. हाय आता फिरवला, नाही तर बायावर मोठं प्रेम हो बाई. कोणताही कॅमेरामन खिच मेरी फोटो तू, खिच मेरी फोटो तू, खिच मेरी फोटो. आणि म्हातारी दिसली की असा फिरव. आता बरं, राग नका येऊ देऊ, मजा येते ना. धन्यवाद देतो. म्हणून माझ्या माय माऊल्यांनो, दत्तात्रय जवळ गाय आहे आणि चक्रधर स्वामी जवळ मानभाव पंथ ससा. ससाचे प्राण वाचवले, वाघाचे प्राण वाचवले. प्रत्येकाजवळ कोणी ना कोणी आहे, तुम्ही पाहून घ्या. गरुड कोणाच्या? तेही देवाचं प्रिय प्राणी आहे गरुड.
पक्षी. आता म्हणा गाय हमारी माता है. म्हणा रे, गाय हमारी माता है. मग बैल काय तो बाप नाही. आणि यासाठी शंकरपट आहे. बैलाची निगा राखा, कसायले विकू नका. तुम्ही तुमच्या हाताने विकता आणि कसायले म्हणता आम्ही ट्रक पकडला. गाईला विकू नका. जन्मभर गाईची सेवा करता, दूध पेता. अबे लहानपणी तुझ्या माईले दूध कमी होतं तर गाईचं पेला आणि त्या गाईले विकत. माझ्या घरी आता 2 बैल आहेत. 50,000ची जोडी घेतली होती. भाऊ म्हणे आता काम नाही करत. म्हटलं आपल्या आश्रमात बांधून दे. त्याईले आता चारा खाऊ घालणं. अरे शेण देतात, मूत्र देतात, काही नाही देत हो. हे म्हातारे माणसं बेकामाचे आहेत काय? अरे घरात राहिले तरी त्याचे उपकार आहेत म्हणून मायबाप गुरढोर तुम्ही कसायला विकता. गाय हमारी माता है. म्हणा रे, गाय हमारी माता है. मग बैल काय तो बाप नाही आणि म्हैस काय तू मावशी नाही आणि हल्या काय तो काका नाही. हे जे ऐदी लोक आहेत हे हल्याच्या जातीतले काहीच काम नाही करत, फक्त सट खाय बुवारे. मले तुम्ही पाहिलं, मी केव्हापासून पाहता मले तुम्ही? 30 वर्षाच्या अगोदर घारफळले आलो, 35 वर्षाच्या अगोदर. आजही तब्येत पा फ्री आहो. मी कुकुनी उळ्या मारल्या तरी काहीच असं नाही बाय. 1 2 3 ओके. मी कोणता व्यायाम करत नाही, नाही तर मग असं करा. एवढे झटके घ्यायची गरज नाही ना. साहेबीनले म्हणा व्यायाम काय करतं, कापूस याच्याली यानं 25 किलो यचून दाखव, 1 लाख रुपये हारतो. नाही तर आमची बुडी पा 70 वर्षाची बुडी 50 किलोच कापूस येते. येत का नाही आजी? असा आहे हा फरक. अरे व्यायामाची गरज शेतकऱ्याला नाही. तुम्ही तर शेतकरीच आहे ना, पण तुमच्या कापसाचे भाव वाढून नाही राहिले, आता वाढले एवढ्यात. आमच्या अकोटले सर्व महाराष्ट्रात कापसाचे भाव जास्त आहेत. माझोडून व्यापाऱ्याचे नंबर देतो, मागजा. मला आजच व्यापाऱ्याचा फोन आलता, महाराज तुमच्या अकोटातले व्यापारी द्या, कापसाचे भाव लय वाढले. दुरून गाड्या येऊन राहिल्या. काय भाव आहे आता? 9,100 रुपयापर्यंत गेला. आणि तुमची इकडे कत्ती चालू आहे. असा पाहिजे कचरा आहे, गिला आहे. ते गिला आहे म्हणत 10 रुपये किलोने यसला ना चोट्या. औषधी किती महाग आहे. कोणी सरकार शेतकऱ्याचं नाही, शिवत्या बनवून आहे आपल्याला. तुरीवर एवढा व्हायरस आला की तूर कामातून गेली. कसं जगाव रे? तुमचे चेहरे समजतात. तुमचे चेहरे सांगून राहिले की पुढे पोरीचं लग्न कसं करावं, पुढे पोराची फी कशी भराव. आणि हे राजकारणी लोक वर भांडून राहिले, आपल्याला घुमून राहिले. हा गटाचा, तो त्या गटाचा, हा या पक्षाचा, त्याचा तो पक्षाचा. आपल्याला चिवत्या बनून राहिले ना, आपल्या पोट्याचा वापर करून राहिले. आपण बेअक्कल आहो ना. आपण यायच्या मागे धावतो. आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है. आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है. कात्रे गुरुजी आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है. करंटच्या 2 वायर घे लावून. साला आपण बर्बाद होऊन राहिलो. आपल्या कापसाले भाव नाही, आपल्या सोयाबीनले भाव नाही. यायच्या बिल्डिंगा वाढून राहिल्या आणि आपले पोट्टे यायच्याच मागे फिरते. आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है. तो सांगते